रामकृष्णारी मंडळीचं सगळ्यांना जय शिवराय. तर बघू शकताय आपण इथं मान्यवर मंडळी जमलेली आहे. तर बघू शकता हे डॉक्टर लोक आहे, त्या मॅडम अनाउन्समेंट करताय बैलांचं. हे बघू शकता बैल मस्त प्रकारे नंबर घेतलेला आहे यांनी. बाबांची बैल आहे, त्याचा पहिला नंबर आलेला आहे, त्याचा दुसरा नंबर आलेला शेजारचा. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील धांगी गावातील पहिल्या क्रमांकाचं सन्मानाचं परंपरा कायम ठेवणारे प्रगतशील शेतकरी श्री भाऊसाहेब राजाराम घोटे यांना डांगी साहेब या उभ्या जनावरांना पहिल्या क्रमांकाचं बक्षीस देऊन या ठिकाणी गौरवण्यात येते. मान्यवरांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या शूर असते, तज्ञ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या समवेत आणि उपस्थित सर्व शेतकरी बांधवांच्या उपस्थितीमध्ये क्रमांकाचं पारितोषिक धामणी येथील सुप्रसिद्ध शेतकरी आणि पशुपालक माननीय गांडी बाहेर त्यावरतून आणलेले त्यांचा नंबर आहे. आता भगवान श्री कृष्णांना सर्वाधिक प्रिय असलेली गाय हिची सेवा करण्याची आपणा सर्वांना संधी मिळाली आहे. अशी गाय ही आपल्यासाठी अतिशय मौल्याचे वरदान ठरलेले आहे. गाय ही सर्व गुणात भरी गाय, त्याच्या लक्ष्मीचे पाय. किती सुंदर वाक्य आहे. या वाक्यातून आपल्याला काय प्रोत्साहन मिळते की गायीचे जतन करावे. एका गायीपासून आपल्याला काय मिळत नाही हो, ती गाय जन्मल्यानंतर आपल्याला दूध देते. तिच्या वासराला दूध पाजून ती आपल्या संपूर्ण कुटुंबाचं पालन पोषण करण्यासाठी तत्पर असते. ज्या गायीचे मलमूत्र सुद्धा आपल्याला इतके गुणकारी आहेत, आपल्या शेतीसाठी गायीचे शेण व गायीचे मूत्र याचे अनन्यसाधारण महत्व आहे. पुढील गाय डांगी गाभण गाय. डांगी गाभण गाय या पशुपालकांनी आपल्या गायींना रिंगणाबाहेर तात्काळ आणावे. विठ्ठल महादू खाडे, वारी, तालुका अकोले. करण भाऊसाहेब भोसले, धामणी, तालुका इगतपुरी. सचिन हरिदास गवळी, बोरटेंभे. विजय एकनाथ करवर, मोडाळे. सोमनाथ अहिलाजी जाखेडे, मोगरे. तुकाराम लक्ष्मण गाढवे, धामणगाव. मुकुंद विठोबा भोसले, धामणी. डांगी गाभण गाय या गटामध्ये एकूण 7 गायींची नोंदणी झालेली आहे व सर्वांनी कृपया आपल्या गायी रिंगणाबाहेर तात्काळ आणाव्यात. आपल्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक, अहिल्यानगर, ठाणे, पालघर
या जिल्ह्यांना वरदान लाभलेली गाय म्हणजेच डांगी गाय. हिचे आपल्या सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये अतिवृष्टीच्या भागात परंपरेगत पशुपालक संवर्धन करत आहेत. व अशा गायींचे, त्यांच्या कालवडींचे व वळूंचे आपल्या मोगरेय गावामध्ये भव्य असे प्रदर्शन चालू आहे व अतिशय उत्साहाच्या वातावरणात ते पार पडत आहे. हॅलो, एक मिनिट लगेच. जाहीर केल्याप्रमाणे रंगणामध्ये डांगी कालवड या कालवडीचा तज्ञ डॉक्टरांच्या मार्फत अतिशय चांगल्या पद्धतीने परीक्षण करण्यात आलेलं आहे आणि त्यानुसार निवड कमिटीने घोषित केलेले विजेते शेतकऱ्यांचे नाव या ठिकाणी मी जाहीर करणार आहे. डांगी कालवड मध्ये 3ऱ्या क्रमांकाचा पारितोषिक प्राप्त केलेले अहिल्यानगर तालुका अकोले शेराखेड येथील प्रगतशील शेतकरी ज्ञानदेव विठोबा कासार यांच्या डांगी कालवडीला 3रा नंबरचा बक्षीस या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. ज्ञानदेव विठोबा कासार यांचं अभिनंदन, त्यांचं मनपूर्वक स्वागत. डांगी कालवड मध्ये त्यांना 3ऱ्या क्रमांकाचं बक्षीस प्राप्त झालेलं आहे. त्यानंतर डांगी कालवड मध्ये नाशिक जिल्ह्यातील तालुका इगतपुरी खडकवाडी येथील श्री ज्ञानेश्वर वाळूकडू